महादेव की जय। महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातो मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। वसुदेवसुतं देवकंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराण शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटे सडाले कारण्य सिंधु भवदुःखहारी तुझवेण शंभो मदकोणकारी। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान। वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगने ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान। तुका म्हणे घालो तयावरी भार तुका म्हणे घालो तयावरी भार वाहू हा संसार देवापायी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देवूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील या ठिकाणी आपण कार्य करत असताना प्रत्येकाचा अभ्यास वेगळा असतो, प्रत्येकाचं वाचन वेगळं असतंय, प्रत्येकाचा मार्गदर्शक वेगळा असतो आणि म्हणून प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत ही वेगळी असते, आहे की ना। ज्याला जशी अनुभूती आली, ज्याला जशी प्रचिती आली, ज्याला जसा प्रत्यय आला त्या पद्धतीने तो मनुष्य त्या पद्धतीने भक्ती करत असतो। भक्तीचे प्रकार जरी अनेक असले, भक्तीच्या वाटा जरी अनेक असल्या, भक्ती करण्याची पद्धत जरी माणसाची वेगवेगळी असली तरीही देवाला आवडणारी जी भक्ती आहे, देवाला कोणती भक्ती आवडते त्या भक्तीची ओळख या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आपल्याला करून देतात। भगवंताने आपल्याला जन्माला घातलेला आहे, या ठिकाणी नरदेह दिलेला आहे, आपल्याला आपला जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना कशाची आवश्यकता आहे, काय पाहिजे काय नको पाहिजे, कशाने आपलं हित आहे आणि कशाने आपलं अनहित आहे, जे आपल्याला कळत नाही ते देवाला कळतंय। आणि म्हणून भगवंत म्हणतात, या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा म्हणतात की मग आपण काय करायचं आहे तर कोणत्याही प्रकारच्या फळाची आसक्ती न करता, अपेक्षा न करता, कोणत्याही प्रकारचं दुःख पदरामध्ये आलं नर्वस न होता, नाराज न होता,
चांगले दिवस आले का आणि वाईट दिवस आले काय, ज्या पद्धतीने आपण वाईट दिवसांमध्ये असतो त्या पद्धतीने चांगल्या दिवसांमध्ये सुद्धा विचार केला पाहिजे। आणि ज्या आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले तर आपण पूर्वीचे दिवस सुद्धा विसरता कामा नये। अर्थात ज्या स्थितीला भगवंत आपल्याला ठेवतात त्या स्थितीला आपल्याला राहता आलं पाहिजे। आणि म्हणून दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान। कारण या संसारामध्ये कार्य करत असताना संसाराच्या सुरुवातीलाही दुःख आहे आणि शेवटीही दुःखच आहे। कारण संसार म्हणजे दुःखाचे मूळ सांगितलेलं आहे। माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख प्राप्त व्हायला कारण जर काही असेल तर ते संसार आहे। आणि म्हणून मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे। म्हणून मग आपण काय करावं, आपल्याला जर समाधानाने राहायचं आहे, सुखाने जर राहायचं आहे, आपल्याला आपलं जीवन जर व्यवस्थितरित्या आणि ह्या जीवनातून ह्या जन्म मरणाच्या रहाडगड्यातून जर समजा मुक्त व्हायचं आहे तर त्यासाठी जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी आपल्याला एक उपाय सांगतात, तो म्हणजे तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहो हा संसार देवा पाही। अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारा हा जगद्गुरु तुकोबांचा अभंग आहे। अशा प्रकारे तुम्हाला उपदेश करणारा हा जगद्गुरु तुकोबांचा अभंग आहे। अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या खारबाव गावातील बरं का हे म्हात्रे परिवार आणि या म्हात्रे परिवाराच्या मातोश्री अर्थातच आईसाहेब कैलासवासी प्रेमाबाई प्रकाश म्हात्रे, आईसाहेबांचं दुःखद असं निधन झालं आणि त्यांचं 5वं पुण्यस्मरण आहे। म्हणजे आईसाहेबांना जाऊन आज 5 वर्ष झालेली आहेत आणि 5वं पुण्यस्मरण आपण या ठिकाणी हे साजरं करतोय, आयोजित केलेलं आहे। खरं तर आई गेल्यानंतर 5 वर्षांपर्यंत ते स्मरण ठेवून त्या आईच्या ऋणातून तर आपण कधी मुक्त होत नाही, पण त्या आईच्या ऋणाचं स्मरण ठेवून, आईच्या कार्याचं स्मरण ठेवून आई गेल्यानंतरही 5-5 वर्ष पुण्यस्मरण साजरी करणारी, आयोजित करणारी माणसं आज आपल्याला या कलियुगामध्ये फार कमी पाहायला मिळतात। माणूस गेला काय आणि त्याचं विस्मरण झालं काय, माणूस आपल्याला सोडून गेला काय आणि त्याचा विसर पडला काय, अशी माणसं कलियुगामध्ये आपल्याला अनेक पाहायला मिळतात। परंतु आई गेल्यानंतर त्यांचं 5 वर्षांपर्यंत पुण्यस्मरण साजरं करणारं, पुण्यस्मरण आयोजित करणारं अर्थातच या ठिकाणी हे म्हात्रे परिवार। आणि हे म्हात्रे परिवार जर पाहायला गेलं तर या आईसाहेबांच्या पश्चात 2 मुलं 2 मुली आणि हा अशा प्रकारचा म्हात्रे परिवार। त्याचप्रमाणे अगदी एकावर एक संकट यावेत एखाद्या परिवारावर, अशा प्रकारे या म्हात्रे परिवारावर या ठिकाणी आईसाहेबांच्या नंतर बाबांचं जाणं झालं, त्यांच्याच पश्चात असलेल्या एका मुलाचं त्यांचं जाणं झालं आणि अशा प्रकारे एकावर एक संकट ह्या म्हात्रे परिवारावर येत गेले। अर्थात असं म्हटलेलं आहे, दैवजात दुःखे भरले दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। पण या सगळ्या संकटांना तोंड देऊन, या सगळ्या प्रसंगांना तोंड देऊन खऱ्या अर्थाने आपल्यावर आईवडिलांनी केलेले जे संस्कार आहेत, आपल्यावर आईवडिलांनी दिलेली जी आपल्याला संस्कृती आहे, जे लावून दिलेलं जे कार्य आहे, ते कार्य आपण पुढे कशा प्रकारे चालू ठेवावं, ते कार्य आपण कशा प्रकारे करावं आणि आपल्या आईवडिलांचं स्मरण अगदी शेवटपर्यंत कशा प्रकारे करावं, हे एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे हे म्हात्रे परिवार आहे। आणि ह्या म्हात्रे परिवारातील आपले प्रफुल्ल दादा आणि त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। खऱ्या अर्थाने आईचं प्रेम हे फार वेगळं असतं। आपल्यावर प्रेम करणारी अनेक माणसं असतात, आपल्याला जीव लावणारी अनेक माणसं असतात, पण या ठिकाणी जर पाहायला गेलं तर प्रत्येक माणसाच्या वागण्यामध्ये स्वार्थ भरलेला आहे। प्रत्येक मनुष्य एकमेकावर प्रेम करत असताना काही ना काही माणसाचा स्वार्थ असतो। बाई पुरुषावर प्रेम करत असेल, पुरुष त्याच्या पत्नीवर प्रेम करत असेल, मुलं बाळं त्या आईवडिलांवर प्रेम करत असतील, भाऊ भावावर प्रेम करत असेल, बहीण भावावर प्रेम करत असेल,
सगळे नातेवाईक एकमेकांवर प्रेम करत असतील, पण हे जोपर्यंत एकमेकाच्या आशा अपेक्षा पूर्ण होतात तोपर्यंतच आपण एकमेकावर प्रेम करत असतो, तोपर्यंतच आपण एकमेकाला जीव लावत असतो. एकदा काय एखाद्याच्या मनाविरुद्ध एखादी क्रिया घडली की मग मात्र त्या ठिकाणी माणसाचं मन दुखवलं जातंय, आणि एकदा मन दुखवलं गेलं की मग त्या ठिकाणी ते प्रेमही कमी झालं जातंय, ते जीवही कमी झाला जातो. ह्या विश्वामध्ये माणसावर निरापेक्षेने आणि निष्कामतेने प्रेम करणार एकमेव दैवत जर असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई वडील. बरं का, आई वडील हे आपल्यावर कुठल्याही प्रकारची आशा अपेक्षा न करता, कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता निष्कामतेने आणि निरापेक्षेने प्रेम करणारं दैवत आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्या आईसाहेबांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. भक्तीचे प्रकार शास्त्रामध्ये 9 सांगितलेले आहेत. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, अशा प्रकारे 9 प्रकार सांगितलेले आहेत. या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये वाटचाल करत असताना खऱ्या अर्थाने श्रवणापासून सुरुवात होते ते आत्मनिवेदनापर्यंत. म्हणजे ऐकणं ही भक्ती आहे. बरं का, ऐकणं ही भक्ती आहे. ऐकल्याशिवाय आपल्याला कुठलीच गोष्ट कळत नाही, ऐकल्याशिवाय आपल्याला कुठलीच गोष्ट माहिती होत नाही. पण त्या ऐकण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. बरं का, कुठलीही गोष्ट आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर त्यासाठी आपण प्रथम काय केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आम्ही कसं जगावं, आम्ही कसं वागावं, आम्हाला हा नरदेह भगवंतांनी कशासाठी दिलेला आहे, का दिलेला आहे, कसा दिलेला आहे, हा नरदेह आम्हाला कसा प्राप्त झालेला आहे, हे आम्हाला ऐकल्याशिवाय कळणार नाही. त्यासाठी आम्हाला ऐकावं लागणार. बरं का, श्रवण करणं ही भक्ती आहे, पण श्रवण कसं करावं हे आम्हाला कळलं पाहिजे. ऐकावं कसं हे आम्हाला कळलं पाहिजे. कारण पहिली पायरी आहे ती भक्तीची. 9 पायऱ्या ज्या भक्तीच्या आहेत ना, त्या 9 पायऱ्यांपैकी पहिली पायरी ही श्रवण भक्ती आहे. आणि श्रवण भक्ती जर पहिली पायरी आहे, आम्ही जर पहिली पायरी चढलोच नाही तर डायरेक्ट 5व्या पायरीवर चढता येईल का बरं आम्हाला? आम्ही जर पहिल्या पायरीवर पायच ठेवला नाही तर 9व्या पायरीपर्यंत आम्हाला पोहोचता येईल का? नाही पोहोचता येणार. जर आम्हाला आत्मनिवेदनापर्यंत पोहोचायचंय, आम्हाला जर देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे, आम्हाला जर परमार्थाची प्राप्ती करून घ्यायची आहे, आम्हाला ह्या रहाड गड्यातून जर मुक्त व्हायचं आहे, म्हणजे 9व्या पायरीपर्यंत जर आम्हाला पोहोचायचं आहे, तर त्यासाठी पहिल्या पायरीवर पाऊल ठेवणं किंवा पहिली पायरी चढणं महत्वाचं आहे. पहिल्या पायरीचा विचार करणं महत्वाचं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला तो एक माणूस मार्केटमध्ये गेला, बाजारामध्ये गेला, बाजारामध्ये गेल्यानंतर बरं का, त्याने काय केलं, त्याला जे हवं ते घ्यायला सुरुवात केली. पण ते घेता घेता एका दुकानामध्ये ज्या वेळेला गेलं की नाही, त्यावेळेला ते मूर्त्यांचं दुकान होतं माऊली. बरं का, त्या दुकानामध्ये काय होत्या, मूर्त्या विकायला होत्या. त्याला छान अशा आवडल्या त्या मूर्त्या. आवडल्यानंतर त्याने बघितलं अशा अनेक प्रकारच्या मूर्त्या त्या ठिकाणी होत्या. त्या मूर्त्यांपैकी पहिल्या मूर्तीला त्याने हात लावला आणि विचारलं, दादा ह्या मूर्तीची किंमत काय आहे? त्यावेळेला त्याने सांगितलं की त्या तुम्ही जी हात लावलेली ना त्या मूर्तीची किंमत आहे 50 रुपये. काय सांगितलं? 50 रुपये किंमत. दुसऱ्या मूर्तीला हात लावलं, म्हणे दादा ह्या मूर्तीची किंमत काय? म्हणे 250 रुपये. बरं का, दुसऱ्या मूर्तीची किंमत सांगितली त्यांनी 250 रुपये. आणि तिसऱ्या मूर्तीला हात लावल्यानंतर मग त्यांनी विचारलं, म्हणे दादा ह्या तिसऱ्या मूर्तीची किंमत काय? म्हणे तिची किंमत आहे 2000 रुपये किंमत आहे. काय सांगितलं? 2000 रुपये. त्या मूर्ती पाहणाऱ्याला आणि मूर्ती विचारण्याला प्रश्न पडला की मूर्तींची उंची सारखीच आहे. बरं का, मूर्तींना दिलेला रंग सारखाच आहे, मूर्तींचा आकार सारखाच आहे, मूर्ती दिसायलाही सारख्याच आहेत. मग एक 50 रुपये, एक 250 रुपये, एक डायरेक्ट 2000 रुपये एवढा फरक का? त्याला प्रश्न पडला, त्याच्या मनामध्ये तो विचार आला. मग त्यांनी विचारलं, दादा ह्या मूर्ती बनवण्यासाठी तुम्ही जे मटेरियल वापरले, जे साहित्य वापरले ते सारखंच आहे का वेगळं आहे? म्हणे सारखंच आहे, वेगळं असं काही नाहीये.
मग प्रत्येक मूर्तीची किंमत का वेगळी आहे बरं? प्रत्येक मूर्तीची किंमत वेगळी का? जर मटेरियल तुम्ही सारखंच वापरलेलं आहे, रंगरंगोटी जर सारखीच केलेली आहे, त्यांची उंची जर सारखीच आहे, त्यांचं वजन जर सारखंच आहे, मग किंमत वेगवेगळी का? त्यावेळेला त्या दुकानदाराने काय केलं माहितीये का? एक अशी वाकणारी म्हणजे लवचिक असणारी स्प्रिंग त्याच्या हातामध्ये दिली आणि सांगितलं म्हणे, दादा पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये ही स्प्रिंग टाका तुम्ही, बरं का? ही वाकणारी जी काडी आहे स्प्रिंग टाईप, ही स्प्रिंग तुम्ही पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये टाका. त्यावेळेला त्यांनी जेव्हा पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये ती स्प्रिंग टाकली तेव्हा एका कानातून टाकल्यानंतर दुसऱ्या कानातून निघून गेली, बरं का? दुसऱ्या कानातून निघून गेली. मग त्याला सांगितलं आता दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये ती स्प्रिंग टाका. ज्या वेळेला त्याने ती स्प्रिंग दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये टाकली त्यावेळेला ती कानातून टाकल्यानंतर तोंडात निघाली, बरं का? जेव्हा तिसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये त्याने ती स्प्रिंग टाकली त्यावेळेला ती कानातून गेल्यानंतर अंतःकरणापर्यंत पोहोचली. आलं का लक्षात? आणि मग अंतःकरणापर्यंत पोहोचल्यानंतर ती तोंडातून निघाली आणि मग सांगितलं म्हणून तिसऱ्या मूर्तीची किंमत जास्त आहे. आपला विषय काय माहितीये का? नवविधा भक्तीची पहिली पायरी कोणती आहे? श्रवण भक्ती, बरोबर आहे की नाही? श्रवण भक्ती, ऐकणं ही पहिली पायरी आहे नवविधा भक्तीची. मग ऐकावं कसं? तर पहिल्या मूर्तीची किंमत फक्त 50 रुपये. मूर्त्या सगळ्या सारख्याच आहेत, बरं का? आपल्या दृष्टीने दिसायला जरी वेगवेगळे असल्या तरी देवाच्या दृष्टीने आपण सगळे सारखेच आहोत. वेगळे आहोत का? काळा गोरा, गरीब श्रीमंत, ज्ञानी अज्ञानी आहे की नाही, हे सगळं आपल्याकडे आलं. हा भेद कोणाकडे आला? आपल्याकडे. देवासाठी आपण सगळे सारखेच आहेत ना. देवासाठी काही फरक आहे का? मनुष्य देहामध्ये जे जे सगळे काही आहेत ते त्याच्यासाठी सारखेच आहेत. सगळ्यांची निर्मिती करताना मटेरियल एकाच प्रकारचं वापरलेलं आहे. अत्यंत दोष ज्या विटाळा त्या विटाळाचा चिपुतळा, मातीच्या शोणीत पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भात. मटेरियल सारखंच आहे वापरलेलं सगळ्यांसाठी, बरं का? आपल्या दृष्टीने जरी प्रत्येकाची उंची वेगवेगळी असली तरी देवाच्या दृष्टीने सगळ्यांची उंची सारखीच आहे. आपण उंची कशाने मोजतोय? पैशाने, श्रीमंतीने, ज्ञानाने, अनुभवाने, पांडित्याने, रंगाने, रूपाने, जगण्या वागण्यावरून आपण उंची मोजत असतो. पण देवासाठी आपली सर्वांची उंची सारखीच आहे. मग तरी सुद्धा प्रत्येकाची किंमत वेगवेगळी का माहितीये का? तर काही काय करतात माहितीये का? ऐकतात एका कानातून पण दुसऱ्या कानातून सोडून देतात. त्यांची किंमत फक्त 50 रुपये, बरं का? काही ऐकतात पण ऐकतात कमी आणि बोलतात जास्त, म्हणून त्यांची थोडीशी जास्त आहे, 250 रुपये. पण जे ऐकून आपल्या अंतःकरणापर्यंत घेतात, आपल्यामध्ये आमूलाग्र बदल करतात, पहिले आपण तसे वागतात आणि मग जगाला शिकवतात, त्यांना संत म्हणतात, त्यांना साधू म्हणतात, बरं का? आधी करतात तशी क्रिया ते, आधी स्वतः ती अनुभूती घेतात, आधी स्वतः तसे वागतात, जगतात, राहतात आणि मग संतांनी दिलेल्या विचारांचा प्रसार प्रचार करतात, धर्माच्या विचारांचा प्रसार प्रचार करतात. म्हणून त्यांची किंमत जास्त आहे, बरं का? म्हणून त्यांची किंमत जास्त आहे. आता 9च्या 9 भक्तींचा जर आपण विचार करायला गेलो तर 12 काय अजून 2 वाजतील तरी होणार नाही. आपल्याला 11:15 पर्यंत कार्यक्रम करायचा आहे. मग त्यासाठी आपण काय करूया माहितीये का? श्रवण भक्ती. आता श्रवण भक्ती कशी असावी? तर आपण ऐकल्यानंतर ते अंतःकरणापर्यंत गेलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? साधं उदाहरण आहे बघा. आपल्या पायाला जर ठेच लागली, पावसाळ्यामध्ये जखम झाली, ती जखम थोडी चिघळली, बरं का? त्याच्या वेदना व्हायला लागल्या, आपल्याला ठणका धरायला लागला, आपण दवाखान्यामध्ये गेलो, डॉक्टर काय सांगतात माहितीये का? घ्या गोळ्या घ्या, गोळ्या घ्या, दुपारी रात्री, सकाळी दुपारी आणि रात्री 3 वेळा घ्या आणि त्या गोळ्या एका वेळेला 4 गोळ्या, अशा दिवसाला 12 गोळ्या घ्या, बरं का? घरी
अंगठ्याला, बरोबर आहे. नुसतं त्या गोळ्यांकडे पाहतच बसलो तर फरक पडेल? नाही पडणार, बरोबर आहे. मग आपलं कर्तव्य काय आहे? ती गोळी तोंडातून पोटापर्यंत नेण्याचं काम आपलं आहे. की गोळीला सांगतो आपण टाकताना तोंडामध्ये पायाजवळ जा, अंगठ्याजवळ जा, असं काय सांगतो का आपण? नाही. तोंडातून पोटापर्यंत नेण्याचं काम आपलं आहे. पण एकदा ते पोटामध्ये ती गोळी गेली की पायाच्या वेदना कमी करण्याचं काम भगवंत करत असतात, बरोबर आहे की नाही? पायाच्या वेदना कमी करण्याचं काम कोण करत असतात? जो तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आतमध्ये जो देव आहे तो तिथपर्यंत ती गोळी पोहोचवत असतो, ती पॉवर पोहोचवत असतो, आहे की नाही? मग आता बघा, आपल्या डोळ्यातून आपल्याला चांगलं पाहायचंय, कानातून चांगलं ऐकायचंय, तोंडातून चांगलं बोलायचंय, आपल्या सगळ्या इंद्रियांनी कर्म चांगली करायची आहे. प्रत्येकाला वाटतंय की नाही? साधं उदाहरण आहे बघा. कोणालाही वाटत नाही की माझ्या आयुष्यामध्ये मला दुःख प्राप्त व्हावं. कोणाला वाटतंय का? वाटतंय कोणाला? मनापासून अगदी लहानापासून जर थोरांपर्यंत सर्वांना जरी विचारलं तरी आपली धावपळ फक्त सुखासाठी असते. कशासाठी असते? सुखासाठी. आम्हाला समाधान मिळावं, आम्हाला सुख मिळावं, बरोबर आहे की नाही? मग सुख मिळावं असं जर वाटतंय तर सुख पापात आहे की पुण्यात आहे? पुण्यकर्म केली तर तुम्हाला सुख मिळेल की पाप कर्म केली तर तुम्हाला सुख मिळेल? पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागते, बरं का? पापाचं फळ ते दुःख आहे. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत पाप कर्म केले त्यांना त्यांना ते दुःख भोगावं लागलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी पुण्य कर्म केली, ज्यांनी ज्यांनी चांगली कर्म केली, बरं का, त्यांना सुख प्राप्त झालेलं आहे. ते तर सुखी झालेच झाले, पण जगाला सुख देऊन गेले. ते जगाला त्या पद्धतीचं मार्गदर्शन करून गेले. आणि म्हणून आम्हाला जर सुखाची अपेक्षा आहे आणि पुण्य कर्मामध्ये जर सुख आहे तर आम्ही त्याचा पहिले विचार केला पाहिजे. माझे पाय कुठे गेले पाहिजे, माझ्या हातांनी काय कर्म केली पाहिजे, माझ्या डोळ्यांनी काय बघितलं पाहिजे, माझ्या कानांनी काय ऐकलं पाहिजे, माझ्या तोंडातून मी काय बोललं पाहिजे. मग ह्या सगळ्या इंद्रियांकडून जर आपल्याला चांगली कर्म करून घ्यायची आहे तर त्यासाठी आधी जे आपण ऐकतोय ते अंतःकरणापर्यंत आपण नेलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? अंतःकरणापर्यंत आपण नेलं, ऐकलेलं जे शब्द आहेत, जे काही असेल प्रवचन कीर्तन जे काही असेल ते एकदा आपल्या अंतःकरणापर्यंत आपण नेलं ना, डोळ्यापर्यंत, कानापर्यंत, पायापर्यंत, हातापर्यंत, वाचेपर्यंत, प्रत्येक इंद्रियापर्यंत ती जाणीव पोहोचवण्याचं काम भगवंत करत असतात. आणि म्हणून आपण कसं जगतोय, कसं वागतोय याच्यावर आपला परमार्थ आधारित आहे, आपल्याला आपली भक्ती आधारित आहे, बरं का? इथे काय सांगितलंय जगद्गुरु तुकोबांनी की भक्तीचे प्रकार अनेक आहेत. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. ह्या 9 पायऱ्या आहेत. पण पहिली पायरी मजबूत पाहिजे ना. एकाला असं डबल घर बांधायचं होतं आणि तो मिस्त्रीकडे गेला. त्या मिस्त्रीला सांगितलं, दादा तुला सगळं काम तुलाच द्यायचंय, मला दुसरं कोणाला काम द्यायचं नाहीये. तुझं काम मला पटलेलं आहे, मला आवडलेलं आहे. तू आतापर्यंत जेवढ्या ठिकाणी कामं केल्यात ना तेवढी मी बघितल्यात, मला आनंद वाटला आणि मला तुलाच काम द्यायचंय. मग त्याने सांगितलं, माझं असं प्लॅनिंग आहे. समजा 30 बाय 40चं घर आहे, बरं का? 30 बाय 40चं घर आहे, असं आहे. साधारणतः पहिल्या माळ्याला किती खर्च येईल तुम्हाला माहिती आहे का? सगळ्यात जास्त पहिल्या माळ्याला खर्च येतो, बरोबर आहे की नाही बाबा? सगळ्यात जास्त कुठे खर्च येतो? पहिल्या माळ्याला. तुमच्या पहिल्या माळ्याला जो खर्च आला असेल ना, कदाचित दुसरा माळा तुमचा निम्मे पैशात पण होऊ शकतो, पण पहिल्या माळ्याला जास्त खर्च येतो. कारण काय? फुटिंग जी असते ना, पाया जो असतो ना तो मजबूत करावा लागतो. जोपर्यंत कडक जागा लागत नाही तोपर्यंत खोदावा लागतो. तेवढी ती भरणी करावी लागते, तेवढी ती मजबूती करावी लागते, बरोबर आहे की नाही? मग त्याने विचारलं, दादा पहिल्या माळ्याला किती खर्च आहे, तळमाळ्याला किती खर्च आहे? मग त्याने सांगितलं, तळ मधल्याला अमुक अमुक तुला खर्च आहे. मग त्याच्यानंतर पहिल्या माळ्याला काय नाही म्हणे, थोड्या खर्चामध्ये होऊन जाईल ते, बरं का? पहिल्या माळ्याला म्हणजे तुला कमीत कमी 15 लाख तरी लागतील. एवढा मोठा जर तुझं प्लॅनिंग आहे तर कमीत कमी 15 लाख.
मग तळमजल्याला, मग पहिल्या माळ्याला म्हणे पहिला माळा तुझे 5-7 लाखामध्ये होऊन जाईल. मग त्याने सांगितलं ठीक आहे, आपण काय करू माहितीये का, माझ्याकडे 5-7 लाखच आहेत, आपण पहिला माळा बांधून घेऊ, पुढचे पैसे आल्यानंतर मग तळमजला बांधू. चालेल. जोपर्यंत तुमचा तळमजला पक्का होत नाही तोपर्यंत पहिल्या माळ्यापर्यंत तुम्ही पोहोचणारच नाहीत ना. आता चाललंय काय माहितीये का, आम्हाला बोलायला सोपं वाटतंय, बोलायचं असलं की ते आम्ही सगळे पुढे असतो, ऐकायचं आलं आम्हाला कंटाळा येतो. पण आम्हाला हे माहित नाही की आमच्या भक्तीला सुरुवात ऐकण्यापासून होते. बरं का, आम्हाला हे माहित नाही ऐकणं ही भक्तीची पहिली पायरी आहे. म्हणून तिथे मांडलेले ऐसे श्रवण सगुणाचे आध्यात्मिक निरूपण निर्गुणाचे विभक्ती सांडुणी भक्तीचे मूळ शोधावे. त्याच्यातून आपण काय करायचं आहे, सार ते घ्यायचं आहे, आसार जाणून त्या घ्यायचा आहे. आता इथे महिला वर्ग जास्त आहे म्हणून तुम्हाला विचारतो, आपण सूप कशासाठी वापरतो बरं? सूपाचा वापर कशासाठी करतो? सार आपल्याकडे खेचून घेतो आणि आसार ते सूप काय करतंय, पुढे ढकलतंय, ते बाहेर टाकतंय, आहे की ना. आपले कान सुद्धा कसे आहेत बघा, त्या कानांचं काम काय माहितीये का, सार आतमध्ये घ्यायचं आहे आणि आसार बाजूला टाकायचा आहे. बरं का, नवऱ्याविषयी कोणी काही सांगत असेल ना, त्या बाईने जर मनावर घेतलं तर तिला काय म्हणतात, हलक्या कानाची. बरोबर आहे का, काय म्हणतात तिला, हलक्या कानाची. सासूविषयी काहीतरी शेजारी आली, काहीतरी सांगून गेली आणि तिने ते मनावर घेतलं, बरं का, आणि लगेच सासूला आदवा बोलायला लागली की मग तिला काय म्हणतात माहितीये का, हलक्या कानाची. तसा हलका कानाचा नाही राहायचं आपल्याला, कारण आपल्याला विवेक दिलाय. काय दिलाय आपल्याला, विवेक दिलाय, आहे की नाही, आपल्याला बुद्धी दिली. बघा ना, या नरदेयाची निर्मिती जर पाहायला गेला, नरदेयाचा जर आपण विचार केला तर कशा प्रकारे भगवंताने आपल्याला हा नरदेय दिलेला आहे. बरंच काय ते बोलण्यासारखं. वेळ अतिशय कमी आहे, कमी वेळामध्ये आपल्याला पुढे सरकायचं आहे. बरं का, तर मग आता आम्ही कसं जगावं, कसं वागावं हे आम्हाला श्रवणातून कळणार आहे, ऐकण्यातून कळणार आहे. आमच्या हाताने काय करावं, आमच्या प्रत्येक इंद्रियाने काय करावं. प्रत्येकाला प्रामाणिकपणे वाटतं की मला चांगली गती मिळावी, मला सद्गती मिळावी. बरोबर आहे की नाही. मग गती ही आपल्या कर्मावर अवलंबून आहे, आपल्या विचारांवर अवलंबून आहे, आपल्या वागण्यावर आणि जगण्यावर अवलंबून आहे. तुमचा किती अभ्यास आहे त्याच्यावर गती अवलंबून नाही, तुमचं किती पाठांतर आहे त्याच्यावर गती अवलंबून नाही, तुम्ही आतापर्यंत किती ग्रंथ वाचले त्याच्यावर तुमची गती अवलंबून नाही. गती जी आहे ती तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. कारण संत काय म्हणतात, हे सकळ गुणापासी गती, गुणांवर गती अवलंबून आहे. मग आमच्याकडे गुण कसे हवेत, आमच्याकडे कर्म कसे हवेत, आम्ही कुठली कर्म केली पाहिजेत, आम्ही कुठल्या प्रकारे वागलो पाहिजे, जगलो पाहिजे, जर आम्हाला सद्गती मिळाली असं वाटत असेल तर. आणि कर्म जे आहेत ना ती आपल्या इंद्रियांवर अवलंबून आहे. कोणावर अवलंबून आहे, इंद्रियांवर. कर्म काय करायची ती इंद्रियांवर अवलंबून आहे. इंद्रिय आहेत ना, इंद्रिय मनाधीन आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा. बरोबर आहे की नाही, मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा. आधी मन घेय हाती तोची गणराज गणपती. आधी मन घेय हाती तोची गणराज गणपती. मन कसं आहे, जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे मन चंचल हाती येऊ देईना गुरुचे बळ. अहो साधं उदाहरण आहे, कशाला जास्त लांब जायचं. आपण आपल्याच प्रकारे जर विचार करायला गेला तर आपण कधी म्हणतो की नाही, राजा तशी प्रजा, जशी राजा तशी प्रजा. मग मन जर इंद्रियांचा राजा आहे, राजा समजतंय ना, जसा राजा असेल तशी प्रजा. बरं का, काय झालं माहितीये का, एका राजाने त्याच्या प्रधानाला सांगितलं, प्रधान आपल्या संपूर्ण राजवाड्यामध्ये दवंडी दे. सगळ्या राजवाड्यामध्ये जेवढी माणसं आहेत ना, पुरुष जेवढे आहेत ना, तेवढ्या सगळ्यांना आपल्याला बोलवायचं आहे. बरं का, सगळ्यांना बोलवायचं आहे. म्हणे का, काय, कशासाठी, प्रधानाने विचारलं. म्हणे का, कशासाठी. मग त्यावेळेला राजाने सांगितलं, सगळ्यांना सांगायचं आहे की अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळेला सगळ्या राजवाड्यातील, सगळ्या आपल्या राज्यातील सगळ्या पुरुषांनी यायचं आहे. आणि इकडे आल्यानंतर आपल्याकडे 2 रांगा असणार आहेत. काय असणार आहे, 2 रांगा असणार आहेत. एक बायकोच ऐकणाऱ्यांची रांग आणि दुसरं बायकोच ना ऐकणाऱ्यांची रांग. बरं का, काय सांगितलं, फक्त आपला विषय कशावर ना तेवढं लक्षात ठेवा. बायको नवरा बाजूला ठेवा, राजा तशी प्रजा हा विषय फक्त लक्षात ठेवा. राजाने काय सांगितलं,
दोन रांग आपल्याला करायची आहे. एक रांग अशी करायची आहे की बायकोचं ऐकणाऱ्यांची एक रांग करायची आहे, दुसरी रांग अशी करायची आहे बायकोचं न ऐकणाऱ्यांची रांग करायची. बरं का? झालं बाबा, त्या दिवस उजाडला तो, आणि दिवस उजाडल्यापासून टायमिंग जो दिला होता त्या वेळेपासून लोक यायला सुरुवात झाली. त्यावेळेपासून लोक यायला सुरुवात झाली. पण सांगू का, जो येतोय तो बायकोच्या ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभा राहतोय. म्हणजे किती प्रामाणिक माणसं आहेत बघा, आहे की ना? जो येतोय तो बायकोच्या ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभा राहतोय. भली मोठी रांग अशी तयार झाली, भली मोठी रांग तयार झाली. राजा टेन्शन मध्ये आला, प्रधान टेन्शन मध्ये आला. त्यांना वाटायला लागलं की एकही नाही का आपल्या राजवाड्यामध्ये, बायकोचा न ऐकणारा एकही नाही की काय. आणि तेवढ्यात एक जण धावपळ करत, धापा लागत, दम लागेपर्यंत धावत आलेला आहे. आणि आल्याबरोबर त्या ठिकाणी ठरलं होतं काय माहितीये का, बायकोच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभं राहण्याच्या आधी टोपलीतला एक सफरचंद उचलायचा आणि त्या रांगेमध्ये जाऊन उभं राहायचं. आल्याबरोबर तो लगेच गेला, सफरचंद उचलला आणि बायकोच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्ये जाऊन उभा राहिला. आनंद वाटला राजाला, प्रधानालाही आनंद वाटला की अरे भली मोठी रांग तयार झाली इकडे बायकोच्या ऐकणाऱ्यांची, आणि अख्ख्या राजवाड्यामध्ये एक माणूस तरी निघाला की जो बायकोचं ऐकत नाही. त्याला विचारलं, दादा एवढा दम लागलाय तुला, एवढी धाप लागली तुला, एवढा धावत यायची काय गरज होती? तेव्हा तो म्हणाला, घरातून निघताना माझी बायकोच बोलली धावत जा, पळत जा, तिथे जायल ना तर बायकोच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्येच उभे राहा. कोण बोलली? बायको. कुठल्या रांगेत उभा आहे? कोणाचं ऐकून? मग तेव्हा सांगितलं प्रधानाने आणि राजाने, दादा तो सफरचंद ठेव जिथे होता तिथे, आणि तू जाऊन सगळ्यांच्या मागे तिकडे उभा राहा. बरं का? आता कोणच नाही, आता कोणच नाही. राजाही टेन्शन मध्ये आला, प्रधानही टेन्शन मध्ये आला. शेवटी प्रधानाने सफरचंद उचलला आणि बायकोच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभा राहिला. राजाला आनंद वाटला, प्रजेलाही आनंद वाटला की कोणीच नाही, पण आपला प्रधान तरी तसा निघाला. आणि काय झालं, त्या आनंदाच्या भरामध्ये त्या राजाने त्या प्रधानाला एक काळा घोडा बक्षीस दिला. त्या घोड्यावर टांग मारली, तो स्वार झाला त्या घोड्यावर आणि उधळत 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 घोडा घरी घेऊन गेला. इकडे सगळ्यांची चर्चा चालू होती, अजून सभा संपली नव्हती. सगळे राज्यातील माणसं तिथेच होती, राजा पण तिथेच होता. बरं का? सगळ्याची चर्चा चालू होती की एक प्रधान तरी निघाला बाबा, एक प्रधान तरी भेटला आपल्याला. पण तेवढ्यात काय झालं, यांची चर्चा चालू असतानाच तो प्रधान तो काळा घोडा पुन्हा एकदा घेऊन परत तिकडेच अगदी जोरामध्ये टपाटप टपाटप करत आला. राजा जवळ आला आणि मग राजाने विचारलं, काय रे प्रधाना काय झालं? मग तेव्हा त्यांनी सांगितलं, राजासाहेब बायको बोलते आणायचा असेल तर काळा घोडा नका, सफेद घोडा असेल तर घेऊन या. कोण बोलते? मग तेव्हा सांगितलं राजाने, प्रधाना तो घोडा पण ठेव, सफरचंद पण ठेव आणि जा तू सगळ्यांच्या मागे जाऊन उभा राहा. आता मात्र राजाने सफरचंद उचलला आणि राजा एकटाच त्या रांगेमध्ये उभा राहिला. तरीही सर्वांना आनंद झाला, तर राजा तरी आपला तसा आहे. बरं का? सगळ्या प्रजेला आनंद झाला, सगळ्या त्या प्रधानाला आनंद झाला, सगळ्यांना आनंद झाला. पण तेवढ्यात त्या सगळ्या प्रजेच्या समोर प्रधानाने विचारलं, राजासाहेब अहो आतापर्यंत एवढी वर्ष झाली आणि एक राजे होऊन गेले, पण कोणालाही सुचलं नाही होय, तुम्हाला एकाएकी कसं सुचलं? तेव्हा राजा बोलला, मला कसलं सुचायला, परवा राणी बोलली असं असं करून तर बघा. विषय काय होता बरं आपला? बस, राजा तशी प्रजा. मग आपल्या या देहाचा राजा कोण आहे? मन. बरोबर आहे? जसं मन असेल ना तशी आपली इंद्रिय कार्य करणार आहेत. साधं उदाहरण आहे बघा, साधा. तर तुम्हाला काय मोठ्या गोष्टी मी सांगत नाही, आपल्या रोजच्या वागण्यातल्या गोष्टी सांगतो. समजा तुम्ही मार्केटमध्ये गेलात, बरं का? आपला खारबाव ना, खारबावच्या मार्केटमध्ये गेलात, बरं का? तिथे गेल्यानंतर समोरच एक मिठाईचं दुकान आहे, बरं का? तिथे जिलेबी अशी त्यांनी गरम गरम असाच पाऊस पडतोय, मस्त असाच मस्त पाऊस पडतोय आणि गरम गरम जिलेबी काढायला घेतलेली आहे. तिचा सुगंध तुमच्या नाकामध्ये गेला. तो सुगंध नाकात गेल्याबरोबर पहिले पाणी कुठे येत आहे?
जिभेला पाणी दे, बरोबर आहे. जिभेला पाणी आलं तुमच्या, जिभेला पाणी आल्याबरोबर असं वाटलं की चला जाऊ ना एखादी प्लेट तरी खायलाच पाहिजे आता, बरं का. 2 पावलं तिकडे वळलात सुद्धा, गेलात सुद्धा, पण 2 पावलं तिकडे गेल्यानंतर तुमच्या लक्षात आलं डॉक्टरांनी खायला नाही सांगितलं गोड. तुमच्या तोंडाने खाल्लं नाही पण मन खाऊन मोकळं झालं. संत म्हणतात हे जेव्हा आपल्याला कळेल ना त्यावेळेपासून पाप कर्म आपली थांबली जाते, बरं का. तोंडाने खाल्लं नाही तुमच्या पण मन मात्र खाऊन मोकळं झालं, आहे की नाही. आता बघा परत एकदा त्या गोष्टीवर येऊ आपण. ज्या वेळेला मी सुरुवात केली बायकोचं ऐकणार आणि बायकोचं न ऐकणार ही गोष्ट ज्या वेळेला मी सुरुवात केली त्यावेळेला कुठेतरी तुम्हाला असं वाटलं असेल की आमच्यावर येतंय की काय, वाटलं असेल, बरोबर आहे की ना. आणि वाटणं हे साहजिकच आहे, बरं का. इथे पुरुष नाहीयेत जास्त, पण तरी सुद्धा मी सांगतोय की पुरुषांनी बायकोचं ऐकलंच पाहिजे, समजतंय ना. रावणाने जर बायकोचं ऐकलं असतं तर कदाचित आपल्या देवाऱ्यामध्ये रावणाचाही फोटो असता. डोळे उघडे ठेवून ऐका बरं का. तुम्ही म्हणाल कसं काय, रावणाचा फोटो आपल्या देवाऱ्यात कसा असता. तुम्हाला माहिती आहे का, लंका रावणाची नव्हती. लंका कोणाची, रावणाची नव्हती. काय झालं, कैलासावर राहून राहून इकडे स्मशानात राहून राहून पार्वती माता कंटाळलेली दादा, बरं का. आणि पार्वती मातेने काय सांगितलं, किती दिवस असं राहायचं स्मशानामध्ये कैलासावर. माझ्या पण मैत्रिणी आहेत ना, त्यांना पण वाटतंय ना माझ्या घरी आणावं म्हणून, मला पण वाटतं ना की त्यांना माझ्या घरी आणावं म्हणून. कधीतरी 4 चौघींमध्ये गेल्यानंतर मला सांगायला पण बेकार वाटतंय की आम्ही स्मशानात राहतोय म्हणून, आहे की ना. कधीतरी 4 चौघींमध्ये गेल्यानंतर मला असं बोलायला पण बरोबर वाटत नाही की आम्ही त्या कैलासावर राहतोय म्हणून. लोकांचे किती मोठमोठे बंगले, किती मोठमोठे कसे फ्लॅट वगैरे काय बघाल ते, कशी घरं लोकांची, आणि आपण स्मशानात राहायचं, आपण कैलासावर राहायचं. हा संवाद ऐकला कुबेराने, ह्या दोघांचा संवाद कोणी ऐकला, कुबेराने. आणि मग कुबेराने बघितलं अरे प्रत्यक्ष देवीची इच्छा झालेली आहे महालामध्ये राहायचं, आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्यावेळेला सांगितलं सोन्याचा महाल तुम्हाला बांधून देतो. काय सांगितलं, तुमच्यासाठी सोन्याचा महाल तयार करतोय. आणि झालं, सगळी काही नगरी तयार झाली, पाहिजे तसा महाल तयार झाला. पण मग महादेवांनी ठरवलं की एवढा मोठा महाल जर बांधलेला आहे, तयार झालेला आहे, निर्माण केलेला आहे, तर त्याची वास्तुशांती करायला भट पण तेवढा मोठाच पाहिजे, बरोबर आहे की ना. ब्राह्मण पण तेवढा मोठाच पाहिजे. आणि त्यावेळेला 4ही वेद मुखोद्गत असलेला, बरं का, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, ही 4ही वेद मुखोद्गत असलेला. एवढंच नाही तर सगळ्या गोष्टींमध्ये निपुण असलेला दशग्रंथी ब्राह्मण, दशग्रंथी ब्राह्मण रावण होता. आणि म्हणून रावणाला सांगितलं, बरं का, पूजेला. रावणाने प्रवेश केल्यापासून रावणाचं लक्ष पूजेकडे कमी होतं. दरवाजात प्रवेश करता करता पहिले दरवाजाला हात लावला, बापरे सागाचा दिसतोय प्युअर. काय, घरात प्रवेश केल्याबरोबर लादीकडे बघायला लागला तो, का फोटो दिसतो आपला लादीमध्ये, किती महाग लादी असते. ज्या ज्या रूम मध्ये गेला त्या त्या रूम मध्ये तो टाईल्सला हात लावायला लागला, अरे बापरे किती महागडे असेल. बेडरूम मध्ये गेल्यानंतर तिथलं नियोजन बघितलं, अरे बापरे किती आकर्षित आहे. टॉयलेट, बाथरूम, अमुक तमुक, किचन, अरे बाबा बाबा सगळं आवडलं त्याला. पूजेकडे लक्ष कमी होतं त्याचं. म्हणून शांतीसाठी भट असं बोलावं का त्याचा पूर्ण लक्ष पूजेत असेल, दक्षिणेकडे कमी, बरं का. इतर गोष्टींकडे जे आहे ते कमी लक्ष असेल, तुमच्या पूजेकडे जास्त लक्ष असेल ना, असा भट बोलवा. आणि पूजेला पण त्यानेच बसावं की त्याचं मनही त्या ठिकाणी रमलं पाहिजे. आलं का लक्षात. आता पुढे आहे ते सगळं आहे ते, बरं का. आणि मग काय झालं, त्याला ते सगळं बघून घेतलं त्याने, झाली मस्त पूजा बिजा झाली. महादेवाने काय केलं, दक्षिणा देताना महादेव पटकन बोलून गेले, अरे रावणा एवढी भारी पूजा झाली ना, अशी पूजा मी आतापर्यंत बघितलीच नाही. प्रसन्न झालो मी, खुश झालो, आनंदी झालो, माग तुला काय मागायचं ते. आणि हीच
संधी त्याने साधली. माग काय मागायचं बोलल्या बरोबर मग सांगितलं, ज्या घराची वास्तुशांती मी केले ना महाराज, ते घरच मला पाहिजे. सोडलं पाणी, महादेवांनी पाणी सोडलं तिथं, घे बाबा तथास्तु बिंदास. पार्वती मातेला काय वाटलं असेल, काय वाटलं असेल पार्वती मातेला. मग पार्वती माता बोलते, या बोवाचा तसाच आमच्या, याला काय नुसतंच भोळा शंकर बोलतात का? आला का लक्ष? याला नुसतंच भोळा शंकर बोलतात का? आणि तुम्हाला सांगू का, ज्या वेळेला आपल्याला कोणीही नसतंय ना दादा, कोणीही नसतंय की ना, आपली मुलं बाल बायको पोरा घर दार नातेवाईक आप्तिष्ट मित्र मंडळी अग्नी देईपर्यंत सगळे असतात. अग्नी देईपर्यंत एकदा अग्नी लागली ना की माणूस एकटाच जळत असतो, एकटाच जळत असतो. कधीतरी त्या एकट्या जळणाऱ्या माणसाचं निरीक्षण करा ना, त्याचं जीवनचरित्र आठवा ना. त्याने आतापर्यंत केलेली धावपळ, काय काय केलं, किती आटापिटा केला, काय काय केलं बिचाऱ्याने आतापर्यंत. आणि आज मात्र ज्यांच्यासाठी सगळं काही केलं तो एकटाच जळतो. पण असं म्हणतात, जगी जास्त कोणी नाही त्यास देव आहे. म्हणून महादेवाचं वास्तव्य कुठे आहे बरं? स्मशानात. त्यावेळेला आपल्याला कोण सांभाळतोय? महादेव सांभाळत असतो. असो, आपला विषय काय होता माहितीये का, की एवढा मोठा ब्राह्मण, दशग्रंथी ब्राह्मण, चारही वेद मुखोद्गत, चारही वेदाचे महावाक्य. एक वेद काय बोलतोय? अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मन ब्रह्म तत्वमसी प्रज्ञानाम ब्रह्म. हे चारही वेदांचे चार महावाक्य आहेत. हा अभ्यास असून सुद्धा फक्त काय झालं, एक अहंकार आडवा आला. आणि त्यावेळेला काय बोलला माहितीये का, जेव्हा मंदोदरी सांगत होती, अहो आता तरी श्रीरामांना शरण जा, तुमचाही उद्धार होईल आणि माझाही उद्धार होईल. पण काय बोलला, बायकांचा सगळाच ऐकायचा नसतंय. रावण काय बोलला, अरे मूर्खा सगळाच ऐकायचा नसतंय, पण जे चांगलं असतंय ते ऐकायचं असतंय. आणि तेवढं जर ऐकलं असतं तर त्याचा उद्धार झाला असता दादा. नक्कीच आज आपल्या देवाऱ्यामध्ये त्याचीही मूर्ती असते, त्याचीही प्रतिमा असते. 33 कोटी देव बंदिस्त ठेवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं. किती सामर्थ्य होतं बघा. भगवंताने आत्मलिंग काढून द्यावं त्याला. काय भक्ती असेल ती त्याची, काय भक्ती असेल. आत्मलिंग महादेवाने त्याला काढून दिलं, काय भक्ती असेल त्याची. भर सभेमध्ये मुलगा बोलतोय, रावणाचा एक मुलगा त्याला बोलतोय, रावणाला, दादा, बाबा, पप्पा, काय त्या टायमाला जे बोलत असेल त्या. पण काय म्हणतोय, एक वानराला तर अख्खी लंका जाळून गेला. एक वानराला तर अख्खी लंका जाळून गेला, त्याचा देव आला तर काय अवस्था केली बरं. आले का लक्षात? मग बाबा तुम्ही शरण जा त्यांना, तुमचं शरण जाण्यामध्येच हित आहे. पण आपल्या बळावर संशय घेतो, आपल्या सामर्थ्यावर संशय घेतो. म्हणून रावणाने भर सभेमध्ये त्या मुलाला, त्याच्या मुलाला ठार मारलं बरं का, ठार मारलं. म्हणून आपण म्हणतो रावणाला अमक्याने मारलं, रावणाला तमक्याने मारलं, पण शास्त्र काय सांगते माहितीये का, रावणाला रावणाच्या अहंकाराने मारलं. कोणी मारलं? अहंकाराने. सांगा ना, लोखंडाला संपवण्यासाठी वेगळं काय करावं लागतंय? लोखंडाचा गंजच लोखंडाला संपवित असतो, बरोबर आहे की नाही? लोखंडाचा गंजच लोखंडाला संपवित असतो. तसं माणसाचा अहंकार माणसाला संपवितोय, माणसाला कळत नाही. म्हणून तो अहंकार बाजूला त्यागला पाहिजे बरं का, अहंकार बाजूला टाकला पाहिजे. त्या अहंकारातून मग वेगवेगळे विषय आपल्याकडे येत असतात, वेगवेगळे विचार आपल्याकडे येत असतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा, या सगळ्या येतात. एकच नाही काय, एवढ्या आहेत त्या. आणि सांगू का, एक वेळ तुम्हाला जर पोहता येत असेल ना, तर नदीच्या भोवऱ्यामध्ये सापडलेत आणि जर प्रयत्न केला तर त्या भोवऱ्यातून तुम्ही बाजूला व्हाल, भोवऱ्यातून तुम्ही निघाल, सुरक्षित असाल, सुरक्षित निघाल, पोहता येत असेल तर. एखाद्या वेळी जर एखाद्या जलचराच्या तावडीत तुम्ही सापडायचे तेवढ्यात जर तुम्ही तुमच्या बुद्धीने, त्या कौशल्यतेने जर बाजूला होण्याचा प्रयत्न केला तर त्या मगरीच्या तावडीतून तुम्ही सुटाल, त्या जलचराच्या तावडीतून तुम्ही सुटाल. एखाद्या वेळी जर तुमच्या गळ्यामध्ये धामीन पडली
तो तुमच्याकडे जर कौशल्य असेल तर तिला बाजूला करून तुम्ही तिच्यापासून मुक्त होऊ शकता. पण या ठिकाणी एक एक जर्जर अशी आहे, एक एक घामीण अशी आहे की एकदा काय माणसाच्या गळ्यामध्ये पडली तर माणसाला लयाला नेल्याशिवाय ती सोडत नाही मात्र निश्चित आहे. आणि तिची ओळख करून देत असताना संत म्हणतात, काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागता तुटेना, मदमत्सर होटेना, भुली पडली, वासना धामीन पडली, गळा घालून वेंटाळे ममी गरला, जिव्हा लाली वेळोवेळा भयानक. ज्या दिवशी आम्हाला हे विषय, हे विकार, या गोष्टी ज्या दिवशी आम्हाला बाजूला करता येतील ना, त्या दिवशी आम्हाला कसं जगावं, कसं वागावं ते कळल्याशिवाय राहणार नाही, कळल्याशिवाय राहणार. आणि म्हणून आम्ही पुस्तकं वाचणं फक्त याला भक्ती म्हणत नाही, आम्ही कसं जगावं त्यासाठी पुस्तकं वाचावी. बरं का, आम्ही देवाला सुगंधी अगरबत्ती लावली म्हणजे आम्ही मोठे भक्ती करतोय असं नाहीये. आम्ही देवाच्या पुढे तुपाचा दिवा लावतोय म्हणजे आमची भक्ती श्रेष्ठ असं नाहीये. ज्या दिवशी आम्हाला कसं जगावं, कसं वागावं हे कळेल ना, जेव्हा आमच्याकडून चांगल्या प्रकारे कर्म घडतील, प्रत्येक आई बहिणीकडे आई आणि बहीणच पाहण्याची वृत्ती आमच्याकडे तयार होईल, कुठल्याही प्रकारे कोणाला इडापिडा होईल, कुठल्याही प्रकारात कोणाला दुःख होईल असं वागणं आमच्याकडून घडणार नाही. आणि आम्हाला जे भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे ते आमचं म्हणून स्वीकारून दुसऱ्याच्या धनाची आम्ही अपेक्षा करणार नाही, दुसऱ्याच्या संपत्तीची आम्ही अपेक्षा करणार नाही, कुठल्याही प्रकारे वाईट कर्म करणार नाहीत, कुठल्याही प्रकारे अधर्माची कर्म करणार नाहीत, कुठल्याही प्रकारे अनितीने आम्ही वागणार नाही. आणि विशेष म्हणजे देवपूजा आमच्याकडून तेव्हाच घडेल ज्या वेळेला आमच्या घरात असलेले चालते बोलते देव म्हणजेच आमचे आई वडील, आणि ज्या वेळेला त्या आई वडिलांची सेवा आमच्याकडून घडेल ना, त्यावेळेला ते आई वडील संतुष्ट झाल्यानंतर 33 कोटी देवांची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे. हीच भक्ती देवाला आवडते. कुठली भक्ती देवाला आवडते? हीची थोर भक्ती आवडते देवाला. तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही देवाला तुमच्या परिस्थितीप्रमाणे दिवा लावला तरी चालेल. कोण म्हणतोय तुपाचाच दिवा देवाला आवडतोय? नाही. तुमची परिस्थिती नसेल तर तुमच्या परिस्थितीप्रमाणे देवाच्या पुढ्यात अगरबत्ती ओवाळली तरी चालेल, पण ती अगरबत्ती ओवाळता ओवाळता कधीतरी देवाला प्रार्थना करा रे, देवा ही अगरबत्ती स्वतः जळून जशी आम्हाला सुगंध देते की नाही, तसा माझा कर्माचा सुगंध माझ्या समाजामध्ये दरवळला पाहिजे. देवा जसा हा दिवा स्वतः जळून आम्हाला प्रकाश देतोय की नाही, तसा माझ्या कर्माचा प्रकाश समाजामध्ये पसरला पाहिजे. हे देवाकडे प्रार्थना करता आली पाहिजे. डोळ्यातून आई बहीण पाहणं, परश्री माता वगैरे, परपुरुष बंधू आणि पिता समान. बरं का, परधन भयाव परपीडा पापाय, ही कर्म ज्या वेळेला आमच्याकडून घडतात ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आमच्याकडून परमार्थ घडतो. आणि हीच भक्ती देवाला आवडते. घरातले चालते बोलते देव जर तुम्ही त्यांना दुःख देत असाल, त्यांना जर तुम्ही असंतुष्ट ठेवत असाल, आई वडिलांचा तिरस्कार करून, आई वडिलांचा द्वेष मत्सर करून, ज्यांनी आपल्यासाठी सगळं काही अर्पण केलं, सर्वस्व अर्पण केलं, निष्कामतेने निरापेक्षेने आपल्यावर प्रेम केलं, त्यांना त्रास देऊन, त्यांना दुःख देऊन जर तुम्ही तीर्थक्षेत्री जात असाल, त्यांना दुःख देऊन जर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जात असाल ना, आयुष्यभर जरी सेवा केली तरी कुठल्याही देवाची कृपा तुमच्यावर होणार नाही मात्र निश्चित आहे. कुठल्याच देवाची कृपा तुमच्यावर होणार नाही. कारण या ठिकाणी प्रत्येक माणसाची काही ना काही अशा अपेक्षा असते. प्रत्येक माणसाचा स्वार्थ असतो एकमेकावर प्रेम करण्यासाठी, पण आमच्यावर निष्कामतेने निरापेक्षेने प्रेम करणारा एकमेव दैवत असेल तर ते म्हणजेच आमचे आई वडील आहेत. आणि म्हणून भगवंताने ज्या घरामध्ये आम्हाला जन्माला घातलंय ना, ज्या ठिकाणी आम्हाला जन्माला घातलंय ना, ह्या ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. आई वडिलांचे ऋण आहेत, पत्नीचे ऋण आहेत, मुलाबालांचे ऋण आहेत, समाजाचे ऋण आहेत, घराचे ऋण आहेत, कुटुंबाचे ऋण आहेत, देवाचे, देशाचे आणि धर्माचे ऋण आहेत. म्हणून आम्हाला त्याच देशामध्ये, त्याच धर्मामध्ये, त्याच देवाकडे, त्याच घरामध्ये, त्याच समाजामध्ये, त्याच आई वडिलांच्या पोटी आम्हाला जन्माला घातलेला आहे. ऋण फेडण्यासाठी ऋणानुबंधाच्या गाठी. आमचा जन्म कुठे व्हावा हे आमच्या हातात नाही आहे. आहे का आपल्या हातात जन्म कुठे व्हावा? ते आपल्या हातात आहे जन्म कुठे व्हावा? नाही.
आमचा जन्म कुठे व्हावा हे आमच्या हातात नाहीये. आणि जर असतं तर आम्ही कुठे जन्म मागितला असता बरं? कुठे मागितला असता जन्म आम्ही? तुम्ही ज्या वेळेला 1000 माणसं अशी 1200 माणसं अशी मंडपामध्ये असतात, आहे की नाही, मंगल कार्य असते, काहीतरी चांगलं आनंदाचं कार्य असतंय, महिला पुरुष अनेक असे त्या मंडपामध्ये असतात. महिलांना माझा प्रश्न आहे की त्या मंडपात असल्यानंतर तुम्ही कुठल्या महिलेकडे टक लावून पाहता बरं? कुठल्या महिलेचं निरीक्षण करताय तुम्ही? जी खूप ज्ञानी आहे तिचं, जिची कर्म चांगली आहे तिचं, मग जिच्या गळ्यामध्ये मोठा असं आहे की नाही, खूप काही असेल ना, तिचं निरीक्षण करतोय आपण. खरं आहे की नाही? बरोबर आहे की नाही? बरं, आता ते निरीक्षण करता करता आपल्या मनामध्ये काय येतंय ते नाही सांगितलेलंच बरं. असो, सांगू का, कुठल्या घरात जन्म व्हावा हे आपल्या हातात नाही, पण ज्या घरात जन्म झालेला आहे ना, त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे मात्र आपल्या हातात आहे. हे आपल्या हातात आहे. कुठल्या घरात जन्म व्हावा हे आपल्या हातात आहे. त्याच्या पुढे सांगू का, आज माणूस पैशाने खूप श्रीमंत झालेला आहे, कारण पैसा कमवण्यासाठी या विज्ञान युगामध्ये माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे क्षेत्र आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत, आहे की नाही? पण संस्काराने आणि संस्कृतीने मात्र मनुष्य आज खूप दरिद्री झाले. या घरात प्रवेश केल्यानंतर मला आनंद वाटला का, तर ह्या बंगल्याचं नियोजन करत असताना या बंगल्या मालकाने, अर्थातच आमच्या प्रबोध दादाने, पहिलं देवाऱ्याचं नियोजन केलेलं आहे. आज हे पाहायला मिळत नाही दादा, हे मिळत नाही. आणि या परिवारावर झालेले हे आईसाहेबांचे संस्कार आहेत, हे त्यांच्या आई वडिलांचे संस्कार आहेत, आमच्या प्रफुल्ल दादांवर, या परिवारावर झालेले संस्कार. म्हणून बंगल्यामध्ये प्रवेश करता करता पहिले देवाचं दर्शन होत आहे. करोडो रुपयाचे बंगले आज आम्ही बांधतोय. त्या बंगल्यामध्ये आम्हाला सगळं काही पाहायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. किती रूम असतात, किती बेडरूम, कशा प्रकारचं किचन, कशा प्रकारचं डायनिंग, कशा प्रकारची ते नियोजन असतंय ते त्यांना माहिती. अगदी खूप खर्च केलेला असतो दादा. प्रत्येक रूम मध्ये वेगवेगळी टीव्ही पाहायला मिळते आम्हाला. 40-50 हजाराच्या 4-5 टीव्ही त्या बंगल्यामध्ये, 40-50 हजाराची वॉशिंग मशीन, 40-50 हजाराच्या 4-4, 5-5 एसी पाहायला मिळतात त्या ठिकाणी. 20-25 हजाराचे फ्रीज असतात. प्रत्येक रूम मध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था असते. पण अशा घरामध्ये 500 रुपयाची ज्ञानेश्वरी नसते, किंवा आमच्या हिंदू धर्माला मान्य असणारा एखादा ग्रंथ नसतोय, ही आम्हाला खंत वाटते. एखादा तरी ग्रंथ आपल्या घरामध्ये असावा. करोडो रुपयाचं बंगलं बांधल्यानंतर ज्या वेळेला देवाची प्रतिमा लावायची ते त्यावेळेला कुठे लावायची हा विचार त्यांना करावा लागतो. एवढी दरिद्री माणसं आज आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून या परिवाराला, या म्हात्रे परिवाराला मी श्रीमंत याच्यासाठी म्हणतो की त्यांनी त्यांच्या घराचं नियोजन करत असताना पहिले देवखोली आणि देवारा अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्थित कशा प्रकारे असावा याचं आदर्शयुक्त उदाहरण या ठिकाणी या म्हात्रे परिवाराकडे आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे जे संस्कार आहेत ना, हे आपल्या आई वडिलांनी आपल्यावर केलेले संस्कार असतात. बरं का, आई वडिलांनी संस्कार असतात केलेले, कारण ह्यांचं जे उदाहरण आहे किंवा ह्याचं जे श्रेय आहे ते संत सुद्धा कोणाला देतात माहितीये का? आपल्या आई वडिलांना देतात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. आणि म्हणून जी जी आता वृद्ध माणसं आपल्याला सोडून चाललेली आहेत, जाणार आहेत, जी वृद्ध झालेली आहेत, मी कुठेही गेलो ना माऊली, कुठेही जाऊ द्या, तिथे प्रत्येक ठिकाणी सांगतो की तुम्ही तुमच्या घरातली संपत्ती, तुमच्या घरातला पैसा, तुमची प्रॉपर्टी जेवढी काळजीपूर्वक सांभाळताना त्यापेक्षा काळजीपूर्वक तुमच्या घरातली म्हातारी माणसं सांभाळा, तुमचे आई वडील सांभाळा. कारण खरी संस्कृती कोणाकडे पाहायला मिळते, खरे संस्कार कोणाकडे पाहायला मिळतात? वृद्ध माणसांकडे पाहायला मिळतात. आईसाहेब, आज जर पाहायला गेलं तर लोकांची घरं मोठी झाली हो.
पण मन खूप छोटी झाली बाबा, खूप छोटी झाली. पूर्वी घरं छोटी होती, पण एखादा भुकेलेला माणूस जर आला ना तर त्याला अन्न दिल्याशिवाय बाजूला जाऊन देत नव्हते. तहानलेला मनुष्य जर आला तर अशा अपेक्षेने त्या ठिकाणी यायचं, त्याला पाणी देणार, त्याची व्यवस्था करणार आणि मग त्याला पाठवणार. आज आम्ही पैशाने खूप श्रीमंत झालो, पण मनाने एवढे दरिद्री झालो की पुण्य कशाला म्हणतात आणि पाप कशाला म्हणतात हे आम्हाला कळत नाही. कशाला कळत सांगा ना. एखाद्या वेळेला आम्ही एखादा कार्यक्रम ठेवला, त्या कार्यक्रमाला हजारो माणसं येतात, जेवून जातात, पण जाता जाता प्रत्येकाच्या तोंडामध्ये काहीतरी असते. गुलाबजाम ठेवले होते जरा मोठे आणि व्यवस्थित तरी ठेवायचे. भाज्या जर ठेवल्या होत्या, 2च भाज्या ठेवायच्या होत्या, तर मग एखादी जरा वेगळी भाजी ठेवायची ना काहीतरी. तेच खाऊन नुसता कंटाळा आलाय. आणि डाळ तर कुठून आणली होती ना, कशी शिजवली होती काय माहिती, त्याचं त्यालाच माहिती. अशी जाता जाता तुमच्या घरी जेवून अशा प्रकारे परतीच्या मार्गाला जाता जाता बोलणारी 5000 माणसं जरी तुम्ही जेवायला घातली ना, तरी त्याच्यातून तुम्हाला किती पुण्य मिळेल हे मला माहिती नाही. पण तुमच्या घरामध्ये जे अन्न शिजतंय किंवा तुमच्या घरामध्ये जे काही शिजलेलं आहे ते खाल्ल्यानंतर, तृप्त झाल्यानंतर तुम्हाला आशीर्वाद देऊन जे जातात ना, त्यांच्या मनाला समाधान होतं की खऱ्या अर्थाने मला गरज होती, मला भूक लागलेली होती आणि भूक लागलेली असताना तुमच्या घरी मला अन्न मिळालं. तुम्हाला आशीर्वाद देऊन जाणारी जी माणसं असतात ना, 100% त्यांच्या मुखाला लागलेलं अन्न तुम्हाला पुण्य देऊन जात असतं. आणि म्हणून मी कुठेही गेल्यानंतर का सांगतो माहितीये का, की तेवढी काळजीपूर्वक तुम्ही तुमच्या घरातली वृद्ध माणसं सांभाळा. त्याला कारण आहे, आज आम्ही पैशाने मोठे झालो म्हणून आमचे ड्रेस बदलले. रस्त्यात जाणारी महिला आहे की पुरुष आहे हे आम्ही ओळखू शकत नाही कपड्यांवरून, बरं का, त्यांच्या राहण्यावरून. दोघेही जरी चालले असतील ना, महिला पुरुष, पती पत्नी दोघेही जरी चालले असतील ना, नवरा बायको, तरी मागून जर आम्ही बघितलं तर त्यांच्यापैकी आम्ही ओळखू शकत नाही बाई कोणती आणि पुरुष कोणता. पैशाने मोठे झालो म्हणून आम्ही असे सगळं चेंज झालं की नाही. तुमच्या गळ्यामध्ये किती मोठी सोन्याची साखळी आहे, तुमच्या गळ्यामध्ये किती मोठं सोन्याचं सगळं काही गंठण आहे किंवा काय आहे, यापेक्षा त्याच्यामध्ये 4 मणी तरी काळे आहेत का, याला महत्व आहे. आणि तेच आज माणसाला नकोशे वाटतं. म्हणजे माझे पती जिवंत आहे ते सांगायला बाईला लाज वाटावी. आम्ही आमच्या ड्रेसवर मॅचिंग अशा बांगड्या घालायला लागलो. घालाव्यात ना, तुम्हाला हौस असेल, पण त्याच्यामध्ये 2 बांगड्या तरी हिरव्या असाव्यात ना. पती असल्याची खूण असावी की. आमच्या ड्रेसला मॅचिंग असे आम्ही टिकड्या लावायला लागलो. आम्ही त्या पद्धतीने काही लावतात, काही लावत पण नाही. म्हणजे आम्ही कशाने श्रीमंत झालो बघा ना. मी का म्हणतो माहित आहे का, की वृद्ध माणसांकडे ही संस्कृती आम्हाला पाहायला मिळते, हे संस्कार आम्हाला पाहायला मिळतात. आजही आमची वृद्ध माणसं जी आहेत ना, आजही आमची वयस्कर माणसं आहेत ना, ज्या वेळेला आमचा पाऊल कुठे बाजूला जात असेल ना, लगेच सांगतात ते दादा हे चुकीचं आहे. लगेच सांगतात त्या ठिकाणी असं करणं चुकीचं आहे. आणि म्हणून या म्हात्रे परिवारावर जे आज चांगल्या प्रकारचे संस्कार पाहायला मिळतात, आज 5वा पुण्य स्मरण दिन या ठिकाणी साजरा होत असताना, आयोजित केलेला असताना, सकाळी या ठिकाणी यथाचित अशी व्यवस्थित प्रमाणे शास्त्रोक्त अशी पूजा झाली. आता या ठिकाणी प्रवचन आयोजित केलेलं आहे. म्हणजे ज्ञानदान घडावं या उद्देशाने या ठिकाणी या परिवाराने हे कार्य केलेलं आहे. आणि याच्यानंतर आई साहेबांच्या नावाने त्या ठिकाणी अन्नदान घडावं म्हणून सुद्धा व्यवस्था केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने 4-4, 5-5 वर्ष झाल्यानंतरही आई वडिलांची जाणीव ठेवणारे परिवार आज आपल्याला समाजामध्ये कमी पाहायला मिळतात. पण आज या म्हात्रे परिवारामध्ये आमच्या दादा असतील, प्रफुल्ल दादा असतील, अजून त्यांचे सहकारी असतील, त्यांच्या बहिणी असतील, भाऊ असतील, अजून कोणी असतील, काका असतील, आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाने हे कार्य या ठिकाणी पाहायला मिळतं. याला कारण काय, तर ह्या परिवारावर त्या आई वडिलांनी केलेले संस्कार आहे. आणि म्हणून असं म्हणतात, आयुष्यात जोपर्यंत आई नावाचं दैवत आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. बरं, आत्मा आणि ईश्वर या दोघांचं एकत्रितरित्या सामर्थ्य अनुभवायचं ठिकाण जर कुठलं असेल तर त्याचं नाव आहे आई. काय अपेक्षा असते हो आईची आपल्याकडून, काय अपेक्षा असते. आम्ही एकमेकावर प्रेम करतो. आमचं सौंदर्य पाहून, आमचं तारुण्य पाहून, आमचा पैसा अडका पाहून, आमची संपत्ती पाहून, आमचं प्रॉपर्टी पाहून एकमेकावर प्रेम करतो आम्ही.
आमचं काहीही न पाहता आमच्यावर प्रेम करणाऱ्या या जगातलं एकमेव दैवत असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई वडील. काहीही पाहत नाही, काही. आकाशाचा केला कागद आणि समुद्राची केली शाई तरी आईच्या प्रेमाचा निबंध लिहिता येत नाही. कारण आईचे अनंत अपराध आपले पोटात घालून आणि क्षमा करणाऱ्या या जगातलं एकमेव दैवत असेल तर त्याचं नाव आहे आई. आईचे अनंत उपकार आपल्यावर आहेत, उपकार अनंत आपल्यावर आहेत, अनंत उपकार आईचे आपल्यावर आहेत. खऱ्या अर्थाने एकदा असाच रस्त्यातून चाललो होतो आणि एकाने विचारलं आईची माया काय असते. आईची माया सहज सांगता येत नाही. कारण सुभाषितकार काय म्हणतात माहितीये का, आकाशाचा कागद जरी केला आणि समुद्राची शाई जरी केली तरी आईचं जे प्रेम आहे ना त्याचं निबंध आपल्याला लिहिता येत नाही. रस्त्यात जात असताना त्याने मला सांगितलं, विचारलं आईची माया काय असते. लांबवर ज्या वेळेला असं बघितलं त्यावेळेला एक माळ रानावर गाय चरत होती. ती चरता चरता घराच्या दिशेने येत होती. तो गुराखी तिला थांबवत होता, तो गुराखी तिला अडवत होता. का तर चारा घेतला पाहिजे, हिचं पोट भरेपर्यंत ही जेवली पाहिजे, खाल्लं पाहिजे, चारा खाल्ला पाहिजे म्हणून तो अडवत होता. पण ती गाय काही केल्या थांबत नव्हती, ती घराच्या दिशेने निघालेली. सैरावैरा पळत होती ती. तो गुराखी थांबवण्याचा प्रयत्न करत होता, परत परत आडवा येऊन तिला काडी दाखवायचा प्रयत्न करत होता, पण तरी सुद्धा ती गाय थांबत नव्हती. त्याला सांगितलं जरा 2 मिनिटं थांब. ती गाय ज्या वेळेला त्या गोठ्यामध्ये आली ना त्यावेळेला गोठ्यात आल्यानंतर त्या वासराजवळ गेली आणि जेव्हा वासरू तिचं प्यायला लागलं ना तेव्हा ती शांत झाली. कित्येक अंतरावर असलेलं माझं वासरू भुकेलेलं आहे हे कित्येक अंतरावर असलेल्या त्या गायीला कळतंय ना, ही माया आईची आहे, ही माया आईची. त्याच्या पलीकडे सांगू का, पुढे गेल्यानंतर एक कोंबडी 15-20 पिली तिच्या मागे होती आणि ती दाणे वेचत होती. तेवढ्यात त्याला सांगितलं, दादा त्यातली 2 पिली उचलून आण रे. त्याला काय माहिती काय असतंय ते, कारण आईची माया काय असते विचारणाऱ्याला काय कळत असेल की काय असतंय ते. सांगितल्याबरोबर ज्या वेळेला तो पिली घ्यायला वाकला तिथे, बरं का, हात लावल्याबरोबर जी कोंबडी त्याच्यावर धावली ना, त्याला डोचायला, त्याला ठोस मारायला, आणि मग हा पळतोय. पळता पळता मग त्याला विचारलं आईची माया कळाली का. बोलतो व्यवस्थित कळाली ती, पण आता बरं का, आता व्यवस्थित कळाली. म्हणून सुभाषितकार म्हणतात